नमस्कार. मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सम बेसिक कन्सेप्ट्स इन इंग्लिश व्होकॅब्युलरी या घटकाचा अभ्यास करणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून इंग्रजी हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो आणि त्यामध्ये व्होकॅब्युलरी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. साधारणपणे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये व्होकॅब्युलरीवर 40 ते 50% प्रश्न विचारले जातात. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्होकॅब्युलरीमधील काही बेसिक कन्सेप्ट यांचा अभ्यास करणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना व्होकॅब्युलरी हा घटक पाठांतर करताना त्याची अत्यंत मदत होईल. पहिली कन्सेप्ट आहे इटिमॉलॉजी. इटिमॉलॉजी म्हणजेच इट इज द स्टडी ऑफ द ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ वर्ड. म्हणजे थोडक्यात ओरिजिन म्हणजे उगम, हिस्ट्री त्याचा इतिहास, म्हणजे थोडक्यात शब्द कसा तयार झाला याचा अभ्यास करणं म्हणजे इटिमॉलॉजी. याला मराठीमध्ये आपण शब्द व्युत्पत्तीशास्त्र असं म्हणू शकतो. म्हणजे शब्द कसा तयार झाला. आता तुम्ही म्हणाल की शब्द कसा तयार झाला याचा आणि शब्दार्थ पाठांतर करण्याचा काय उपयोग. तर यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा डेमोक्रॅसी हा शब्द आहे, सर्वांनाच याचा अर्थ माहिती असतो. समजा डेमोक्रॅसी. डेमोक्रॅसी याचा अर्थ लोकशाही, गव्हर्नमेंट बाय द पीपल हे आपण पटकन सांगू शकतो. पण त्याचबरोबर जर समजा आपण हे विचारात घेतलं की डेमोक्रॅसी हा जो शब्द आहे हा शब्द दोन रूट पासून तयार झालेला आहे. त्यात पहिलं डेमो म्हणजे पीपल, क्रॅसी म्हणजे गव्हर्नमेंट, आणि मग डेमोक्रॅसीचा अर्थ होतोय गव्हर्नमेंट बाय द पीपल. असा जर आपण पाठ केला तर याचा फायदा काय होतो की तुम्हाला दोन रूट्सचा अर्थ समजलाय. डेमो म्हणजे पीपल, क्रॅसी म्हणजे गव्हर्नमेंट हे लक्षात आलेलं आहे. जर समजा याच्यावर परीक्षेला इतर काही डेमो आणि क्रॅसीशी संबंधित शब्द विचारले गेले तर त्याचा अर्थ सुद्धा आपण गेस करू शकतो किंवा सांगू शकतो. किंवा कारण आपल्याला ज्या परीक्षा आहेत या बहुतेक परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातात, त्याच्यातून उत्तर शोधून काढावं लागतं. जर तुमच्या रूट माहिती असतील तर तुम्ही ते अर्थ गेस करणं तुलनेने सोपं जातं. उदाहरणार्थ समजा आपण पाहिलेलं आहे डेमो याचा अर्थ पीपल, क्रॅसी याचा अर्थ गव्हर्नमेंट. समजा डेमोक्रॅट हा शब्द विचारला तर डेमोक्रॅटचा अर्थ होतो लोकशाहीचा पुरस्कर्ता. म्हणजे थोडक्यात अ पर्सन who believes in democracy. जी व्यक्ती लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते तिला आपण डेमोक्रॅट म्हणतो. किंवा याचा ॲडजेक्टिव्ह होतं डेमोक्रॅटिक. डेमोक्रॅटिक याचा अर्थ बिलिव्हिंग इन प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी. बिलिव्हिंग इन प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी म्हणजेच थोडक्यात लोकशाहीवादी, लोकशाहीच्या तत्वामध्ये विश्वास ठेवणारा. आपण म्हणतो ना इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री, भारत हा लोकशाहीवादी देश आहे असं म्हणतो, त्याला डेमोक्रॅटिक हा शब्द वापरतो. किंवा समजा याच्याशी संबंधित शब्दाला अँटी डेमोक्रॅटिक. यामध्ये अँटीचा अर्थ होतो अपोजिट, लोकशाहीचा विरोधक. म्हणजे थोडक्यात डेमोक्रॅटिकच्या अपोजिट वर्ड काय असणार आहे अँटी डेमोक्रॅटिक, की थोडक्यात नॉट बिलिव्हिंग किंवा अपोजिंग, नॉट बिलिव्हिंग इन प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे थोडक्यात अपोज टू द प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी, त्याला आपण अँटी डेमोक्रॅटिक असं म्हणतोय. किंवा डेमो म्हणजे पीपल हे तुम्हाला माहिती आहे. समजा डेमोग्राफी हा शब्द विचारला तर किमान तुम्हाला हे लक्षात येतं की डेमोग्राफी हा जो शब्द आहे हा पीपलशी संबंधित असणार आहे. ग्राफी म्हणजे स्टडी हा अर्थ आपण विचारात घेतला तर आपल्या लक्षात येतं की स्टडी ऑफ पीपल मी स्टडी ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचा अभ्यास. मग त्याच्यामध्ये बर्थ रेट असेल, डेथ रेट असेल, ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन असेल, यासारख्या कन्सेप्टचा आपण अभ्यास करतो, त्याला डेमोग्राफी असं म्हटलं जातं. किंवा समजा एखादा शब्द तुम्हाला विचारला डेमो फाईल विचारला तर डेमो फाईल हा जो शब्द आहे याच्यामध्ये डेमोचा अर्थ होतोय पीपल, फाईल हा फिलोपासून तयार झाला.
फिलो म्हणजे लव, म्हणजे थोडक्यात वन हू लव्ज पीपल, त्याला आपण डेमोफाईल असं म्हणतो. वन हू लव्ज पीपल, की ज्याला लोक आवडतात, लोकांच्या मध्ये राहणं आवडतं, त्याला डेमोफाईल असं म्हणतो. किंवा समजा डेमोफोबिया हा शब्द विचारला, तर फोबिया म्हणजे फिअर हे तुम्हाला माहिती आहे, डेमो म्हणजे पीपल माहिती आहे, म्हणजे वेगळा अर्थ पाठ करावा लागत नाही, आपण इथे पटकन लिहू शकतो की मॉर्बिड फिअर ऑफ पीपल, लोकांची भीती, लोकभय, त्याला आपण डेमोफोबिया असं म्हणतो. किंवा समजा डेमो मॅनिया विचारला, तर मॅनिया म्हणजे इंटरेस्ट, आवड, म्हणजे थोडक्यात इंटरेस्ट फॉर पीपल, लोकांची आवड असणारा, इंटरेस्ट फॉर पीपल हे आपण लगेच सांगू शकतो. म्हणजे जर तुम्ही एखाद्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवत असताना त्याच्या रूटचा विचार केला, तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित अनेक शब्द, तुम्हाला त्याचे अर्थ गेस करता येतात. जसं आपण डेमोचं बघितलं. किंवा त्याचप्रमाणे आपल्या लक्षात येईल की जर समजा आपल्याला क्रॅसी म्हणजे गव्हर्नमेंट माहिती आहे, तर गव्हर्नमेंटशी रिलेटेड भरपूर शब्द आतापर्यंत स्पर्धा परीक्षेने विचारलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा ॲटोक्रॅसी हा शब्द आहे, तर इथं आपल्या लक्षात येतं की क्रॅसी म्हणजे गव्हर्नमेंट, ॲटो मीन्स सिंगल, आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट बाय सिंगल पर्सन, गव्हर्नमेंट बाय सिंगल पर्सन हे आपण पटकन सांगू शकतो. किंवा समजा याच्याशी रिलेटेड आणखी काही शब्द आहेत. समजा अरिस्टोक्रॅसी हा शब्द विचारला, तर अरिस्टोक्रॅसी मीन्स गव्हर्नमेंट बाय अरिस्टोक्रॅटिक पीपल. अरिस्टोक्रॅटिक पीपल म्हणजे नोबल्स, सरंजामशाही आपण म्हणू शकतो. किंवा समजा तुम्हाला प्लुटोक्रॅसी हा शब्द विचारला, तर प्लुटो गव्हर्नमेंट बाय वेल्दी पीपल किंवा रिच पीपल, त्याला आपण प्लुटोक्रॅसी असं म्हणतो. समजा ब्युरोक्रॅसी हा शब्द विचारला, तर त्याचा अर्थ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स, म्हणजे नोकरशाही, त्याला आपण ब्युरोक्रॅसी असं म्हणतो. किंवा समजा गायनोक्रॅसी हा शब्द विचारला, तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये गायनोचा अर्थ होतो वुमेन, मग गायनोक्रॅसी म्हणजे गव्हर्नमेंट बाय वुमेन, की ज्या ठिकाणी स्त्रियांचं राज्य आहे अशाला आपण गायनोक्रॅसी असं म्हणतो. म्हणजे जर तुम्ही एखादा रूट पाठ करून जर शब्दांचा अभ्यास करत असाल, तर त्याच्याशी रिलेटेड अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला गेस करता येतात. म्हणून त्या शब्दाची इटिमॉलॉजी समजणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून कधीही कोणताही शब्द तुमच्यासमोर नवीन आला, तर त्याची इटिमॉलॉजी अभ्यासा, त्याच्याशी रिलेटेड शब्द अभ्यासा, ती एक साखळी तयार होईल आणि तुमचा शब्दसाठा अतिशय वाढेल. याच्यानंतर आपण पुढची संकल्पना पाहणार आहोत, ती दुसरी संकल्पना म्हणजे मॉर्फॉलॉजी. त्या अगोदर आपण इटिमॉलॉजी या शब्दाची इटिमॉलॉजी पाहूया. इटिमॉलॉजी हा जो शब्द आहे तो इटिमॉस म्हणजे ट्रू सेन्स, लॉजिया मीन्स स्टडी ऑफ, या दोन शब्दापासून तयार झालेला आहे. स्टडी ऑफ ट्रू सेन्स, ट्रू सेन्स म्हणजे थोडक्यात त्याचा ओरिजिन, आणि म्हणून स्टडी ऑफ ओरिजिन ऑफ वर्ड इज कॉल्ड इटिमॉलॉजी. स्टडी ऑफ ओरिजिन ऑफ वर्ड इज कॉल्ड इटिमॉलॉजी असं आपण म्हणतो. यानंतर पुढची संकल्पना आहे मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी हा जो शब्द आहे, मॉर्फॉलॉजी हा शब्द मॉर्फो प्लस लॉजिया पासून तयार झाला. मॉर्फॉलॉजी, मॉर्फो मी स्ट्रक्चर, लॉजिया मी स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ वर्ड, शब्द रचना शास्त्र, स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द वर्ड, म्हणजे त्याचा अर्थ होतो मॉर्फॉलॉजी असा अर्थ आपण त्याचा घेतो. मग शब्द रचनाशास्त्र आपल्याला का उपयोगाचं ठरतं? उदाहरणादाखल एक शब्द घेऊ आपण की मॉर्फॉलॉजीमध्ये काय करतो, वी स्टडी द पार्ट्स ऑफ वर्ड, शब्दांचे भाग आपण अभ्यासतो. म्हणजे समजा एक सोपा शब्द की जो परीक्षेला विचारलेला आहे, अतिष्ठ हा शब्द STI ASO 2009च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. समजा अतिष्ठ या शब्दाचा आपण विचार केला तर ह्या शब्दाचे 3 पार्ट आहेत, 3 अवयव आहेत या शब्दाला. याच्यामध्ये पहिला आहे ए, दुसरा
थिओ पासून थी तयार झाला आणि तिसरा एस टी. तर हा जो ए आहे हा प्रेफिक्स आहे. थिओ हा रूट वर्ड आहे, मुख्य शब्द आहे, त्याला रूट वर्ड म्हणतो किंवा आपण बेसवर्ड म्हणतो किंवा स्टेम असंही म्हटलं जातं. तर यामध्ये जो एस टी आहे याला आपण सफिक्स असं म्हणतो. मग इथे तुमच्या लक्षात येईल की यामध्ये हा जो प्रेफिक्स आहे ए याचा अर्थ होतोय नॉट. थिओ म्हणजे गॉड आणि सफिक्स एस टी जोडलाय हा पर्सन इंडिकेट करतो आणि म्हणून अथिस्टचा अर्थ होतो अ पर्सन हू डझंट बिलीव्ह इन गॉड. जी व्यक्ती देवावर विश्वास ठेवत नाही, देव आहे असं मानत नाही, अशा व्यक्तीला आपण अथिस्ट म्हणतो. म्हणजे थोडक्यात नास्तिक अशा अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. जर समजा तुम्ही अथिस्ट या शब्दाचा अर्थ पाठ करत असताना त्याचं हे स्ट्रक्चर विचारात घेतलं असतं की हा शब्द अ प्लस थिओ प्लस एस टी पासून तयार झालेला आहे, तर काय झालं असतं की जर समजा याच्यामधून तुम्हाला 3 गोष्टी समजल्या असत्या. ए या प्रिफिक्सचा अर्थ नॉट असा होतोय, थिओ म्हणजे गॉड आणि एस टी म्हणजे पर्सन इंडिकेट करतोय. मग जर इतर शब्द आले असते, म्हणजे समजा थिस्ट हा शब्द आहे, तर तुम्हाला वेगळं पाठांतर करावं लागणार नाही, कारण याच्यातला अ निघून गेला म्हणजे नॉट निघून गेला. नॉट निघून गेला म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे? पर्सन हू बिलीव्ज इन गॉड. अ पर्सन हू बिलीव्ज इन गॉड, जी व्यक्ती देवावर विश्वास ठेवते, म्हणजे त्याला आपण आस्तिक असं म्हणू. मग थिस्ट ह्या शब्दाचा अर्थ आपोआप आपल्या लक्षात येतोय. किंवा समजा मोनोथिस्ट हा शब्द विचारला तर मग साहजिकच अर्थ काय असणार आहे? अ पर्सन हू बिलीव्ज इन मोनो. मोनो मीन्स सिंगल, सिंगल गॉड, एकेश्वरवादी, त्याला आपण मोनोथिस्ट असं म्हणतो. किंवा समजा पॉलिथिस्ट असा शब्द विचारला तर पॉलीचा अर्थ होतो मेनी, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे? पर्सन हू बिलीव्ज इन मेनी गॉड्स, पुष्कळ देवांच्या मध्ये विश्वास ठेवणारा, त्याला आपण पॉलिथिस्ट असं म्हणतोय. किंवा समजा थी म्हणजे गॉड हे लक्षात आलं आपल्याला. समजा थिओलॉजी हा शब्द विचारला तर इथं आपल्या लक्षात येतं स्टडी ऑफ गॉड म्हणजे स्टडी ऑफ रिलिजन, त्याला आपण थिओलॉजी असं म्हणतो. म्हणजे त्याच्याशी संबंधित असणारे जे शब्द आहेत हे आपल्याला पटकन सांगता येतात. किंवा याच्यामध्ये हे लक्षात आलं होतं आपल्या की ए हे प्रेफिक्स आहे ज्याचा अर्थ नॉट होतो. मग पुढे अमॉरल हा शब्द आला तर आपल्या लक्षात येतं की मॉरल हे रूट आहे, अमॉरल याचा अर्थ नॉट मॉरल, हे आपण गेस करू शकतो. नॉट मॉरल असं आपण गेस करू शकतो. किंवा समजा तुम्हाला एस टी हे पर्सन आहे तर लक्षात येतं सायंटिस्ट, वन हू स्टडीज सायन्स, त्याला सायंटिस्ट म्हणतो. डेंटिस्ट अर्थात वन हू ट्रीट्स टीथ किंवा टीथ डिसीजेस, म्हणजे थोडक्यात दंतवैद्य, त्याला आपण डेंटिस्ट हा शब्द वापरतो, हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे लक्षात ठेवा की शब्दाची मॉर्फॉलॉजीचा तुम्ही विचारात घेऊन अभ्यास केला तर शब्द पाठांतर करणं तुलनेने तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर पुढे आपण जी कन्सेप्ट बघणार आहे, आपण आता मॉर्फॉलॉजी बद्दल पाहिलं की मॉर्फॉलॉजी इज द स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ वर्ड. मग ह्या स्ट्रक्चरमध्ये कोणते कोणते घटक येतात? तर पहिलं येतं बेस वर्ड. अ बेस वर्ड इज द स्मॉलेस्ट ग्रुप ऑफ लेटर्स दॅट फॉर्म्स अ कम्प्लीट वर्ड. बेस वर्ड इज द स्मॉलेस्ट ग्रुप ऑफ लेटर्स. बेस वर्ड हा शब्दांचा एक छोटा असा ग्रुप आहे की ज्याच्यामधून एक पूर्ण शब्द तयार होतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा मी एक शब्द घेतला अनहॅपीनेस, तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्याच्याचं जे प्रेफिक्स आहे हे अन आहे. हॅप्पी हॅप्पी म्हणजे आनंदी, अर्थात इथे NESS हा प्रत्यय लागताना वायचं रूपांतर आय मध्ये झालेलं आहे. पण याच्यातलं बेसवर्ड कोणता आहे? हॅप्पी, की ज्याचा अर्थ आनंदी असा होतो. आणि नेस हा त्याला सफिक्स जोडलेला आहे. आपण अन आणि नेस वाक्यात स्वतंत्र वापरू शकत नाही, हे कोणत्या ना कोणत्या तरी रूटवर्डला जोडून यावे लागतात, त्यावेळेला आपल्याला ते वाक्यात वापरता येतात. पण हॅप्पी मात्र आपण नाऊ आय एम हॅप्पी, आता मी आनंदी आहे असं म्हणू शकतो, म्हणजे स्वतंत्र वापरतोय. आणि म्हणून त्याला आपण बेसवर्ड किंवा रूटवर्ड असं म्हणतो. बेसवर्ड इज द स्मॉलेस्ट ग्रुप ऑफ लेटर्स. याच्यातला स्मॉलेस्ट ग्रुप ऑफ लेटर्स दॅट फॉर्म्स अ कम्प्लीट वर्ड, की ज्याच्यामधून एक शब्द तयार होतोय,
त्याला काय म्हटलं जात आहे, बेसवर्ड असं म्हटलं जात आहे. म्हणजेच या ठिकाणी हॅप्पी हा काय झाला, बेसवर्ड झाला. त्यानंतर याच्या पुढची संकल्पना आहे ती म्हणजे प्रेफिक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेफिक्स या घटकाचा अतिशय सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्रेफिक्स याचा उच्चार करतानाच प्रेफिक्स असं म्हणतो, तर तुमच्या लक्षात येईल की याची फोड कशी होणार आहे, प्री प्लस फिक्स. प्री मीन्स बिफोर, फिक्स मीन्स अटॅच, जोडलेलं असतं. थोडक्यात जे लेटर्स किंवा ग्रुप ऑफ लेटर्स हे बेसवर्डच्या अगोदर अटॅच झालेला असतो त्याला आपण प्रेफिक्स असं म्हणतो. अ ग्रुप ऑफ लेटर्स ॲट द बिगिनिंग ऑफ अ रूट ऑर बेसवर्ड. मूळ शब्दाच्या अगोदर आलेला जो लेटर्सचा ग्रुप आहे त्याला आपण इज कॉल्ड अ प्रेफिक्स. याला मराठीमध्ये आपण उपसर्ग असं म्हणतो. मूळ शब्दाच्या अगोदर आलेला जो अक्षरांचा समूह आहे त्याला आपण प्रेफिक्स असं म्हणतो. मग अशा आपण पाहिल्याप्रमाणे प्रेफिक्सला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, पण हे प्रेफिक्स अर्थ सूचक असतात, त्याच्यामुळे शब्दाचा अर्थ बदलतो. म्हणजे उदाहरणार्थ अनहॅप्पी, अनहॅप्पी मध्ये अन हे प्रेफिक्स आहे. मग हॅप्पी म्हणजे आनंदी, पण अनहॅप्पीचा अर्थ होतो दुःखी, म्हणजे त्याचा अर्थ बदलतो. अन हे प्रेफिक्स झालं, हॅप्पी हे रूटवर्ड झालं. इनविजिबल, विजिबल म्हणजे दृश्य, पण इनविजिबलचा अर्थ होतो अदृश्य. मग यामध्ये इन हे जे आहे हे प्रेफिक्स आहे, विजिबल हा त्याचा रूटवर्ड झाला. डिसलाईक मध्ये डिस हे प्रेफिक्स आहे, तर लाईक हा रूटवर्ड झाला. लाईक म्हणजे आवडणे, डिसलाईक नावडणे, म्हणजे त्याचा अर्थ बदलतोय. किंवा नॉन फिक्शन, फिक्शन हा रूटवर्ड झाला, नॉन हे प्रेफिक्स झालं. ट्रान्स अटलांटिक, ट्रान्स अटलांटिक मध्ये अटलांटिक हा रूटवर्ड आहे, तर ट्रान्स हे प्रेफिक्स आहे. तर याच्यावर अलीकडे स्पर्धा परीक्षामध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. म्हणजे जसं मगाशी आपण पाहिलं की मगाशी आपण एक शब्द पाहिला होता अतिष्ठ, याच्यावर आयोगाला प्रश्न विचारलेला होता. या ठिकाणी परीक्षकाने अतिष्ठ हा शब्द दिलेला होता. समजा त्या ठिकाणी अतिष्ठ हा शब्द दिलेला होता आणि या ठिकाणी प्रश्न विचारताना त्यांनी समजा अतिष्ठ हा शब्द आहे, तर प्रश्न काय विचारलेला होता की आयडेंटिफाय द प्रेफिक्स इन द वर्ड अतिष्ठ. अतिष्ठ या शब्दामधलं प्रेफिक्स ओळखा, फक्त प्रेफिक्स ओळखायचं होतं. 2009ला हा प्रश्न विचारला होता. तर या ठिकाणी पटकन आपल्या लक्षात येतं की अ हे प्रेफिक्स आहे, थी म्हणजे थिओ हा रूटवर्ड आहे आणि एस टी हे सफिक्स आहे. ते ओळखणं सोपं जातं. त्यानंतर 2012च्या ST ASO मुख्य परीक्षेला ट्रान्स अटलांटिक हा शब्द विचारला आणि यामध्ये ट्रान्स अटलांटिक मध्ये त्यांनी ट्रान्स या प्रेफिक्सचं मिनिंग विचारला. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द प्रेफिक्स इन द वर्ड ट्रान्स अटलांटिक. ट्रान्स अटलांटिक म्हणजे अटलांटिक समुद्राच्या पलीकडचे, ट्रान्सचा अर्थ होतो बियॉन्ड, पलीकडे, तर त्या बियॉन्डचं मिनिंग विचारलेलं होतं. तर अशा पद्धतीने ते प्रश्न पुढे बदलत गेले. त्याच्यानंतर तुम्ही 2015च्या आसपासच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात, तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये एका बाजूला प्रेफिक्स दिलेले आहेत, दुसऱ्या बाजूला शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्या मॅच द कॉलमसाठी ते विचारलेले होते. किंवा नंतरच्या परीक्षांच्या मध्ये ह्या प्रेफिक्सच्या प्रकारावर, त्यांच्या अर्थावर प्रश्न विचारले आणि म्हणून आपण ह्या प्रेफिक्सचे सर्व प्रकार अभ्यासणार आहोत की प्रेफिक्स आणि त्यांचे प्रकार व त्यांचे अर्थ कसे बदलतात हे आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे निगेटिव्ह अँड अपोजिट प्रेफिक्सेस. निगेटिव्ह अँड अपोजिट म्हणजे ज्याच्यामधून ज्या प्रेफिक्सेसमुळे नकार तयार होतो किंवा विरुद्ध अर्थ तयार होतो त्याला आपण निगेटिव्ह अँड अपोजिट प्रेफिक्सेस म्हणतो. याच्यामधलं पहिलं प्रेफिक्स आहे अन. मग इथे तुमच्या लक्षात येईल फेअर म्हणजे चांगला, अनफेअर म्हणजे योग्य, अनफेअर म्हणजे अयोग्य. या ठिकाणी अनचा अर्थ काय झाला, नॉट. अनफेअर म्हणजे नॉट फेअर. लकी म्हणजे सुदैवी, अनलकी म्हणजे नॉट लकी, दुर्दैवी, सुदैवी नसलेला म्हणजे नकारार्थी अर्थ. फॉर्च्युनेट म्हणजे सुद्धा सुदैवी. अनफॉर्च्युनेटचा अर्थ होतो नॉट फॉर्च्युनेट. नॉट फॉर्च्युनेट म्हणजे या ठिकाणी अनचा अर्थ आपण नॉट असा घेतला, नॉट फॉर्च्युनेट असा त्याचा अर्थ झाला. किंवा पुढचं प्रेफिक्स आहे नॉन. व्हायलन्स म्हणजे हिंसा, नॉन व्हायलन्स अहिंसा. स्मोकर म्हणजे धूम्रपान करणारा, नॉन स्मोकर धूम्रपान न करणारा. रिफंडेबल म्हणजे जे परत मिळू शकतं, नॉन रिफंडेबल परत मिळू न शकणारं, त्याला पण नॉन रिफंडेबल. म्हणजे इथे निगेटिव्ह प्रेफिक्स झाला.
पुढचं प्रेफिक्स आहे इन. विजिबल याचा अर्थ दृश्य, इनविजिबल याचा अर्थ अदृश्य, नॉट विजिबल. क्रेडिबल म्हणजे विश्वसनीय, इनक्रेडिबल याचा अर्थ नॉट असा होतोय, नॉट क्रेडिबल, अविश्वसनीय. सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील, इनसेन्सिटिव्ह म्हणजे असंवेदनशील. तर या ठिकाणी अन, नॉन, इन हे प्रिफिक्स नकार व्यक्त करतात. त्याचप्रमाणे पुढचं प्रिफिक्स आहे इम, आय एम. आय एम हे जे प्रिफिक्स आहे, पॉसिबल म्हणजे शक्य, इम्पॉसिबल म्हणजे नॉट पॉसिबल, अशक्य. मॉर्टल म्हणजे मर्त्य, इमॉर्टल याचा अर्थ अमर्त्य. किंवा मॉडेस्ट म्हणजे नम्र, इमॉडेस्ट याचा अर्थ उद्धट किंवा नम्र नसलेला, अशा अर्थाने आपण त्याचा नकारार्थी अर्थ किंवा विरुद्धार्थी अर्थ या ठिकाणी विचारात घेतो. त्याचप्रमाणे याच्यात आणखी काही प्रेफिक्सेस आहेत. इरेग्युलर, इरिस्पॉन्सिबल याच्यातलं प्रेफिक्स आहे आय आर. रेग्युलर म्हणजे नियमित, इरेग्युलर नॉट रेग्युलर अशा अर्थाने आपण घेतला. किंवा इरिस्पॉन्सिबल म्हणजे नॉट रिस्पॉन्सिबल अशा अर्थाने इरिस्पॉन्सिबल चा अर्थ घेतला. म्हणजे याच्यामध्ये आय आर ह्या प्रेफिक्सचा अर्थ नॉट झाला. लॉजिकल म्हणजे तार्किक, इलॉजिकल म्हणजे अतार्किक म्हणजे नॉट लॉजिकल असा त्याचा अर्थ झाला. किंवा लिगल म्हणजे कायदेशीर, इलिगल म्हणजे नॉट लिगल, बेकायदेशीर असा त्याचा अर्थ झाला. लिटरेट म्हणजे साक्षर, इलिटरेट म्हणजे नॉट लिटरेट, नॉट लिटरेट म्हणजे निरक्षर. लॉयल म्हणजे निष्ठावान, डिसलॉयल चा अर्थ होतो अर्थातच बेईमानी. लॉयल मीन्स ट्रू अँड फेथफुल. लॉयलचं मिनिंग आहे ट्रू अँड फेथफुल. त्याला आपण मराठीमध्ये इमानी असं म्हणू शकतो, ट्रू अँड फेथफुल. जो सत्य पण आहे आणि विश्वासू आहे त्याला लॉयल हा शब्द वापरतो. डिसलॉयल मीन्स नॉट लॉयल. डिसओबे, डोंट ओबे. डिसऑर्डर, नॉट ऑर्डर म्हणजे थोडक्यात अनागोंदी वगैरे अशा अर्थाने आपण वापरतो. रिस्पेक्ट, डिसरिस्पेक्ट, नॉट रिस्पेक्ट. मॉरल म्हणजे नैतिक, अमॉरल म्हणजे अनैतिक. थिस्ट म्हणजे आस्तिक, अथिस्ट म्हणजे नॉट थिस्ट, नास्तिक. पॉलिटिकल म्हणजे राजकीय, अपॉलिटिकल याचा अर्थ अराजकीय म्हणजे नॉट पॉलिटिकल. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपण मगाशी जे प्रेफिक्स पाहिले अन, नॉन, इन, इम, त्याचबरोबर आय आर, आय एल, डिस, ए हे जे प्रेफिक्सेस आहेत हे नकारार्थी शब्द तयार करतात, म्हणून यांना आपण निगेटिव्ह प्रेफिक्सेस असं म्हणतो. याच्यावर सुद्धा एमपीएससीला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रेफिक्सेसचा प्रकार आहे रिव्हर्सेबल प्रेफिक्सेस. थोडंसं निगेटिव्ह प्रेफिक्सेस आणि रिव्हर्सेबल प्रेफिक्सेस यामध्ये कन्फ्युजन होण्याचं कारण होऊ शकतं, कारण याच्यामध्ये अन हे जे प्रेफिक्स आहे हे निगेटिव्ह सुद्धा आहे आणि रिव्हर्सिबल सुद्धा आहे. रिव्हर्सिबल याचा अर्थ रिव्हर्स होत आहे, रिव्हर्स होत आहे म्हणजे परिवर्तनीय आहे ते, किंवा त्याच्यामध्ये पुन्हा तीच क्रिया विरुद्ध क्रिया घडते, त्याला आपण रिव्हर्सिबल असं म्हणतो. म्हणजे आपण कॉम्प्युटरमध्ये बघतो की अंडूचं सिम्बॉल असतो. एखादी गोष्ट आपल्याकडून डिलीट झाली, जर ती पुन्हा मिळवायची आहे, ती रिव्हर्स करायची आहे, डिलीट केलेलं परत आपल्याला अनडिलीट करायचं आहे, तर आपण अंडूचा ऑप्शन वापरतो. अनड्रेस, ड्रेस म्हणजे कपडे परिधान करणे, अनड्रेस त्याच्या विरुद्ध कपडे, परिधान केलेले कपडे काढणे, त्याला अनड्रेस म्हणतो. टाय म्हणजे बांधणे, पण अनटायचा अर्थ न बांधणे असा नाही होत, त्याचा अर्थ सोडणे असा होतो. म्हणजेच या ठिकाणी रिव्हर्स क्रिया केली जाते म्हणून त्याला रिव्हर्सिबल प्रेफिक्सेस म्हणतो. ऍक्टिव्हेट म्हणजे एखादी गोष्ट चालू करणे, डिऍक्टिव्हेट म्हणजे ती बंद करणे. फॉरेस्टेशन म्हणजे जंगल वाढ करणे, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड करणे, रिव्हर्स क्रिया झाली. कंपोज म्हणजे रचने, एकत्र करणे, डिकंपोज मध्ये विघटन करतो म्हणजे रिव्हर्स क्रिया करतो. करेज याचा अर्थ साहस, इनकरेज म्हणजे थोडक्यात आपण एखाद्याला प्रोत्साहन देतो, पण डिस्करेज मध्ये खच्चीकरण करतो. इन्फेक्ट म्हणजे प्रादुर्भाव होणे, डिसइन्फेक्ट म्हणजे तो प्रादुर्भाव नष्ट करणे, त्याच्या रिव्हर्स क्रिया करतो. कनेक्ट म्हणजे जोडणे, डिस्कनेक्ट म्हणजे तोडणे. ऍग्री म्हणजे सहमत असणे, त्याच्या विरुद्ध क्रिया असहमत असणे. तर यांना आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल प्रेफिक्सेस असं म्हणतोय. त्यानंतर पुढचा जो प्रेफिक्सेसचा प्रकार आहे तो म्हणजे पेजोरेटिव्ह प्रेफिक्सेस. पेजोरेटिव्ह याचा अर्थ होतो क्रिएटिंग कंटेम्प्ट किंवा एक्सप्रेसिंग कंटेम्प्ट, घृणा किंवा तिरस्कार निर्माण करणारे, की याच्यामध्ये निगेटिव्ह नाही आहेत पण याच्यातून घृणा म्हणजे वाईट गोष्टींचा बोध होतोय.
लीडिंग म्हणजे मार्गदर्शन करणे, मिसलीडिंग चुकीचं मार्गदर्शन करणे, थोडक्यात कंटेम्प्टेबल झालं. किंवा इंटरप्रिट म्हणजे अर्थ काढणे, पण मिस इंटरप्रिट चुकीचा अर्थ काढला तर आपण मिस इंटरप्रिट म्हणतो. बिहेव म्हणजे वर्तन करणे, सुवर्तन करणे, मिसबिहेव वाईट वर्तन करणे. फॉर्च्यून म्हणजे सुदैव, मिसफॉर्च्यून याचा अर्थ दुर्दैव. म्हणजे त्या ठिकाणी आपण ह्या मिसचा अर्थ रॉंग किंवा बॅड अशा अर्थाने आपण घेतो. किंवा माल फंक्शन, फंक्शन म्हणजे कार्य, पण माल फंक्शन म्हटलं की त्याचा अर्थ होतो कुकर्म, वाईट कार्य ज्या वेळेला आपण करतो त्याला माल फंक्शन हा शब्द वापरतो. न्यूट्रिशन म्हणजे पोषण, माल न्यूट्रिशन याचा अर्थ कुपोषण, कुपोषण अशा अर्थाने तो शब्द वापरला जातोय. किंवा माल फॉर्मेशन, जी विकृती तयार होते, वाईट कृती तयार होते त्याला आपण माल फॉर्मेशन असं म्हणतो. तर सुडो हा एक महत्वाचा प्रेफिक्स आहे, याचा अर्थ होतो फॉल्स. सुडोनिम याचा अर्थ फॉल्स नेम, टोपण नाव वगैरे असेल त्याला सुडोनिम असं म्हणतो. सुडो मॅनिया, सुडो म्हणजे फॉल्स थिंग्स, फॉल्स. मॅनिया म्हणजे इंटरेस्ट, लाइकिंग और इंटरेस्ट फॉर फॉल्स थिंग्स, खोट्या गोष्टींची आवड असणं त्याला आपण सुडो मॅनिया असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे आहे प्रेफिक्सेस ऑफ डिग्री अँड साईज, परिमाण किंवा आकार दर्शवणारी प्रेफिक्सेस. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिलं आहे आर्च हे प्रेफिक्स, आर्क बिशप, आर्क ड्यूक, आर्क एनिमी. तर या ठिकाणी याचा अर्थ होतोय चीप, मुख्य. किंवा हायपर ऍक्टिव्ह, हायपरचा अर्थ होतोय अति, हायपर ऍक्टिव्ह, हायपर टेन्शन अतिताण, हायपर सेन्सिटिव्ह अतिसंवेदनशील. सुपरस्टार, सुपर याचा अर्थ अबो, स्टार पेक्षा सुद्धा जो वरचढ आहे त्याला सुपरस्टार म्हणतो. निसर्गापेक्षा सुद्धा ते निसर्गालाही अनाकलनीय आहे त्याला सुपर नॅचरल म्हणतो. एखाद्या माणसापेक्षा सुद्धा जो श्रेष्ठ आहे त्याला सुपरमॅन असं म्हणतो. म्हणजे अभो अशा अर्थाने, म्हणजे थोडक्यात वरची डिग्री दाखवली म्हणून त्याला आपण प्रेफिक्सेस ऑफ डिग्री म्हणतो. ओव्हरफ्लो, ओव्हरफ्लो, फ्लो म्हणजे वाहने, ओव्हरफ्लो अगदी ओसंडून वाहने. ज्यावेळेला एखादा घटक त्याच्या पात्रामधून बाहेर पडतो त्यावेळेला ओव्हरफ्लो असं म्हणतो. ओव्हरडू अति काम करणे. ओव्हरटेक, आपण ओव्हरटेक करतो म्हणजे पुढे जातो, म्हणजे त्याची जी डिग्री आहे त्याचं प्रमाण आहे, तीव्रता आहे ती वाढते. ओव्हरग्रोन अति वाढ होणं अशा अर्थाने ओव्हर हा प्रेफिक्स वापरलाय. आउटबाउंड, आउटचा अर्थ बाहेर असा होत असला तरी आउटबाउंड याचा अर्थ गो अवे फ्रॉम नेटिव्ह प्लेस. एखादा जर आपल्या स्वतःच्या मूळ ठिकाणापासून दूर गेला तर आउटबाउंड हा शब्द वापरतो. आउट नंबर मीन्स टू बी ग्रेटर इन नंबर, संख्येने जास्त असणे. द एनिमी वेअर आउट नंबर्ड, तर शत्रू संख्येने जास्त होता असा अर्थ होतो. आउटरन, आउटरन याचा अर्थ स्वतःचा रस्ता सोडून वागणं. किंवा आउट लाईव्ह दीर्घकाळ जगणं. म्हणजे या ठिकाणी आउटचा अर्थ ओव्हर अशा अर्थानेच आपण आउट हे प्रेफिक्सेस घेतलेलं आहे, म्हणून त्याला आपण प्रेफिक्सेस ऑफ डिग्री अँड साईज असं म्हणतो. किंवा आणखी याच्यामध्ये शब्द आहेत सरप्लस. सरप्लस मध्ये साहजिकच सरप्लस असं म्हणतोय त्यावेळेला अधिक अशा अर्थाने हे सर हे प्रेफिक्स वापरलेलं आहे. राऊंड म्हणजे भोवती, सभोवती, सर्व बाजूला अशा अर्थाने आपण सराउंड हा शब्द वापरतो. सरनेम जे नामाच्या अगोदर येतं त्याला सरनेम असं म्हणतो. सरचार्ज अधिभार, जो चार्ज आहे त्याच्यावर आणखी शुल्क आकारलं त्याला सरचार्ज म्हटलं जातं. एक्स्ट्रा वॅगंट, वॅगंट म्हणजे उधळा, खर्च करणारा. एक्स्ट्रा वॅगंट अति उधळा, महागडा अशा अर्थाने. ऑर्डिनरी म्हणजे सामान्य, एक्स्ट्रा ऑर्डिनरी असामान्य. अल्ट्रासॉनिक, सॉनिक म्हणजे रिलेटेड टू साऊंड म्हणजे ध्वनीच्या वेगाचा. अल्ट्रासॉनिक याचा अर्थ ध्वनीच्या वेगापेक्षा जर जास्त वेग असेल, अतिस्वनातीत असं आपण म्हणतो, तर त्याला अल्ट्रासॉनिक असं म्हटलं जातं. म्हणजे जर समजा अल्ट्रासॉनिक, सुपरसॉनिक ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेग असेल तर त्याला अल्ट्रासॉनिक म्हणतो. मॉडर्न म्हणजे आधुनिक, अल्ट्रा मॉडर्न अति आधुनिक असेल तर अल्ट्रा मॉडर्न शब्द वापरतो. व्हायलेट म्हणजे नील, निळा. अल्ट्रा व्हायलेट म्हणजे अति नील, म्हणजे अति अशा अर्थाने, एक्स्ट्रा अशा अर्थाने आपण हे प्रेफिक्स वापरलं. किंवा पुढे इंटरनॅशनल, याच्यामध्ये इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय, आंतरशहरीय, आंतरजातीय अशा अर्थाने वापरला. सेमी सर्कल, सर्कल म्हणजे वर्तुळ, सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ, म्हणजे त्याची डिग्री किंवा तीव्रता कमी झाली. सेमी कॉलन म्हणजे अर्धविराम,
सेमी स्किल्ड म्हणजे अर्धकुशल. व्हाईस प्रेसिडेंट, व्हाईस म्हणजे गौण, उपाध्यक्ष, व्हाईस चान्सलर, उपकुलगुरू अशा अर्थाने वापरतो. मिनी म्हणजे छोटं, मिनी स्कर्ट, मिनी बस, छोटी बस असेल तर मिनी बस म्हटलं जातं, छोटी कॅब असेल तर मिनी कॅब असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी असणारे जे प्रिफिक्सेस आहेत हे साईज दर्शवत आहेत, डिग्री दर्शवत आहेत, त्यामुळे त्यांना प्रिफिक्सेस ऑफ डिग्री किंवा साईज असं म्हटलं जात आहे. या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सफिक्स हा भाग अतिशय सविस्तर अभ्यासणार आहोत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रेफिक्सेस पर्यंतच्या घटकाचा अतिशय सविस्तर अभ्यास केलेला आहे. या अगोदर तुम्ही माझं व्होकॅब्लरीवर आधारित असं जे व्हिडिओ लेक्चर आहे, हाऊ टू लर्न व्होकॅब्लरी, हे व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवश्य पहा. हाऊ टू लर्न व्होकॅब्लरी किंवा हाऊ टू मेमराईज व्होकॅब्लरी या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी व्होकॅब्लरी लर्न करण्याच्या 12 ट्रिक्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यातल्या प्रत्येक ट्रिक्सवर एक वेगवेगळं व्हिडिओ लेक्चर बनवलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही अभ्यासा. आज आपण या ठिकाणी या व्हिडिओ लेक्चरमध्ये थांबतोय. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सफिक्स हा भाग अतिशय सविस्तर असा अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.